नमस्कार, मी हुमा सय्यद. माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. MIDC नागापूर खून प्रकरणात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशाने 5 दारू विरोध करताना गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करून पळून गेलेल्या 2 आरोपी यांना आग्रा, उत्तर प्रदेश येथून जेरबंद करण्यात आले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई. विशाल चिंतामणी जगताप वय 22 राहणारा चेतना कॉलनी दगडमाळा MIDC तालुका नगर. साहिल शेरखान पठाण वय 20 लोळगेमाळा नागापूर MIDC तालुका नगर असे आरोपींचे नाव असून आरोपींनी मयत संदीप शेळके यास अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशाने जास्त दारू पाजून MIDC तालुका नगर येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीचे फडके इमारतून नेऊन मयतीला कपडे काढण्याचा जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना मयतीने विरोध करत असताना आरोपीने जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळून दगडाने डोके व चेहरा टेचून जीवे मारले अशी हकीकत सांगितल्याने आरोपी MIDC पोलीस स्टेशन गुर नंबर 169 2024 भादवी 302-201 या गुन्ह्याच्या तपासकामी MIDC पोलीस स्टेशन ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन करीत आहे. दिनांक 23/2 रोजी MIDC परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता. सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रूप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता. सदर बाबत MIDC पोलीस स्टेशनला कलम 302-201 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मारणारे हे अनोळखी व अज्ञात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते. पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण, माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच CCTV फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या. त्याप्रमाणे MIDC परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारू पिताना आढळून आलेले होते. त्याप्रमाणे पथकाने दोघंही इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर 2 जण यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इस्माला MIDC मधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे.